नमस्कार. होम मिनिस्टर कोपॉट बाय न्यूपॉन्ट स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. समृद्धी सोसायटी, आंबेडकर नगर, वरळी इथे राहणाऱ्या गौरी जितेंद्र कदम या वहिनींना भेटणार आहोत. चला जाऊन भेटूया कदम कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. सुवर्णबिंदू होऊन सुवर्णाच्या ताटात बसण्यापेक्षा जलबिंदू होऊन चातकाची भागवते तहान. जितेंद्ररावांसोबत होम मिनिस्टरचा खेळ खेळते मी महान. अरे वा वा. परत एकदा सांगता मला उखाणा. सुवर्णबिंदू होऊन सुवर्णाच्या ताटात बसण्यापेक्षा. एक मिनिट, बाकी टेबल वगैरे नाही का? पुढे पुढे. हा. जलबिंदू होऊन चातकाची भागवते तहान. जितेंद्ररावांसोबत होम मिनिस्टरचा खेळ खेळते मी महान. काय सांगता? मला सांगा, किती दिवस लागले होय पाठ करायला? नाही, आजच केला. आजच? कोणी येतले? कोण येतात शिकवणारे? तुम्ही का? चातक भेटला हो की नाही? त्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा बर. केदार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या मोठ्या ननंदबाई. नमस्कार. ह्या 2 नंबर. नमस्कार. छोट्या ननंदबाई. हो ह्या आमच्या आई. हो हो. वहिनी. नमस्कार. माझी भाची, बहीण, दाजी. ते आमचे रवी दादा, विशाल दादा. हे आमचे जावई, माझा भाचा. हे माझे मोठे दीर आणि ह्या वहिनी माझ्या नमस्कार. जाऊबाई. आणि अजिता दिदी आणि या माधवी वहिनी. नमस्कार. आणि आमचा सगळा भेंडाळे वहिनी. हा, भेंडाळी वहिनी कुठे जात नाही. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा? मराठा स्कूल. कुठे? मराठा मंदिर हा. आहे. बाबासाहेब मराठा गावडे असं कुठे आलं? इथेच 49. तुम्ही? माझं श्री पद्मावती माता हायस्कूल वेनेगाव, सातारा. 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 मी तुमचं बालपण हो, साताऱ्यातलं? सातारा. कंदीपेढ्यातलं? कंदीपेढ्यात. अरे वा. तिथे कोण कोण होतं? आई बाबा, मी, मोठा भाऊ आणि मोठी बहीण. काय करायचे आई बाबा? आई बाबा शेती करायचं. शेती. तुमचे आई बाबा काय करायचे? आमचं स्वतःचं शॉप आहे वळी नाक्यावर. कसलं? बुटांचं. पण तुम्ही पहिल्यापासून व्यवसायामध्येच? हा, पहिल्यापासून. तुमचं गाव कुठलं? माझं पण सातारा, काशीकोफळी. आणि तुमच्या गावापासून यांचं गाव किती लांब? फक्त नदीमध्ये, आमच्या दोघांच्या गावामध्ये. नदी? नदी नदी नदीमध्ये हा. आहे दोघांच्या गावामध्ये. गावामध्ये? अच्छा. किती खोल आहे ती? खूप खोल आहे. कृष्णा नदी आहे ना, खूप खोल आहे. कृष्णा. अरे वा वा. तुम्ही कधी पोहलायत का हो पाण्यात लहानपणी? लहानपणी पोहले. हो. तुम्ही? थोडंफार येतं मला. बरं बरं. मग तुमचं साताऱ्याला जाणं असतं, हा. गावी जाता तुम्ही. तुम्ही तुमचं तर हा, माझं बालपण सातारा. कितवी पर्यंत होता तिकडे? 10वी पर्यंत गावी आणि ग्रॅज्युएशन सातारमध्ये. सातारमध्ये. मग कसं करायचं सातारला? अपडाऊन बसनी. किती तास? 1 तास हार्डली जायला, 1 तास यायला. मग तुमची भेट कुठे झाली? भेट ना, आमचं अरेंज मॅरेज ऍक्च्युली. काय झालं? त्यांनी श्वास केवढा घेतला माहितीये भेट म्हटल्यावर? कारण की यांच्या मामाचं गाव आणि माझं गाव एकच आहे. हा. मग माझे मोठ्या नंद आहेत ना, त्यांच्या हस्बंडनी ऍक्च्युली आमचं लग्न जमवलं. ह्यांच्या मामाचं गाव एकच आहे. आजोळ आणि माझं माहेर एकच. मग काय झालं? काय झालं, पहिली एक मुलगी बघितलेली. पहिली? हा. हा. तर ती, त्यांच्या घरचे काहीतरी प्रॉब्लेम झाले, ते नाही बोलले. मग 15 दिवसात काय करणार. दुसरी बघितली? दुसरी असे बघायला चालू केल्या, पण काय बसत नव्हतं. मग माझे दाजी होते ना, म्हणजे यांचे मिस्टर, त्यांनी गावात होते. त्यांनी हे बघितली हिला आणि मला सांगितलं, सुचवलं. तर मी येऊन बघितलं यांना. नाही, मी गावावरून मुंबईला आले फक्त बघण्याचा प्रोग्राम करण्यासाठी. आणि मग बघण्याचा प्रोग्राम झाला आमचा.
आणि हे लोक सगळे बघायला आले आणि कुठे? फायनल कुठे? कल्याणला आत्याच्या घरी माझ्या. बर हा. हा मग तिकडे फक्त माझा मोठा भाऊच आलेला. मग ह्यांनी सांगितलं की आम्हाला एंगेजमेंट केली ना तर 6 दिवसात करायची आहे आणि लग्न केलं तर 15 दिवसात करायचंय. अरे बापरे, मग त्यांचं सगळं ठरलेलं होतं का हो पहिले. तुम्ही काय घोडा स्वतःचा विकत घेतला होता? नाही, मग इतकं काय तुम्ही घोड्यावर होते? सगळं इथे जमून ठेवलेलं ना. हा हा. एक लग्न हे झालेलं ना तर त्यामुळे ते सगळं अरेंज फिक्स होतं. फक्त त्यांना त्याच तारखेला लग्न करायचं होतं. अच्छा. हा. आणि मग साखरपुड्याला माझ्या घरचे कोण नव्हतं, फक्त माझा मोठा भाऊ होता बस आणि आत्याच्या घरचे. मग हिंचे सगळे पण तुम्हाला रिलेटिव्ह होते. पसंत पडले होते? हो पसंत पडले. का? म्हणजे माझ्या जे दाजी लागतात ना ते गावावरून काका लागतात. मग त्यांनी सगळं सांगितलं होतं की कशी फॅमिली आहे, मुलगा कसा आहे. तर ते म्हटले फक्त डोळे झाकून कर, मुलगा छान आहे, घरचे छान आहेत. पण लग्नात उघडे होते ना? हा लग्न तुकडे होते. पण मला सांगा, मग तुम्ही बघितल्याबरोबर होकार दिला? एक दिवस गेलेला होकार द्यायला. त्यांनी पण घरी येऊन सांगितलं की आम्हाला मुलगी पसंत आहे आणि मग नंतर मी पण सांगितलं की हा मुलगा पसंत आहे. पण तेव्हा तुम्ही बोलला होता एकमेकांशी? नाही. नाही, फक्त मुलगा बघून? हो फक्त पसंती बघायचा का प्रोग्राम. का 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 पसंत केला? म्हणजे ते प्रोग्रामच बघण्याचा कार्यक्रम फक्त प्रश्न केलेला. केले, मला प्रश्नामध्ये व्यवस्थित वाटले. तुम्ही प्रश्न विचारले? काय काय विचारलं होतं? पहिलं तिला विचारलं की मी एवढं शिकलेलो आहे, तुम्ही एवढे शिकले आहेत, मला चालेल का? हो बोलल्या. बोललो आईला समजायला लागेल, आईचं काही असेल आईला उलटं सुलटं काही बोलायचं नाही. तिसरा प्रश्न तिला बोललो सगळं घरचं बहिणी बिनींना समजावं लागेल, काही असेल बहिणीला पडसड उत्तर द्यायची नाही आणि आम्ही दोघेच आहेत, आई आणि मी, तुला सगळं ॲडजस्ट करून चालावं लागणार. मग काय हो म्हणाले हां, तेव्हा? यांचा म्हणजे भैया मेन होता. त्या भैयानी फक्त सांगितलं तू फक्त हो बोल, वर्गात चांगला आहे, बाकी काही नाही. म्हणजे यांचा पण भाव. मला सांगा, हे जे काही प्रश्न विचारलेत तुम्ही हम्म. ते फक्त लगेच त्यांनी हो म्हटले? हा, हा मी तेव्हा होकार दिले. तेव्हा होकार दिला? म्हणजे तशा वागल्या नाहीत का या? वागलं ना. वागल्या. किती वर्ष झाली लग्नाला? 8. 8 वर्ष. एकदम छान साथ दिली. हा मस्त, प्रश्नच नाही. तुम्ही काय यांना पसंत केलं? हम्म. माझ्या प्रश्नांना उत्तर व्यवस्थित वाटली आणि दुसरी गोष्ट दिसायला पण मस्त, प्रश्नच नाही. जी पहिली बघितली तिच्यापेक्षा चांगली. एका वाक्यात संपवलाय त्यांनी विषय. आणि मग लगेच लग्न? मग 4 दिवसांनी साखरपुडा झाला. 16 मेला साखरपुडा झाला आमचा आणि लगेच 25 मेला लग्न झालं. म्हणजे मी काही करायचं शॉपिंग ना सगळं मुंबईवरूनच करून गेले. गावी सगळ्यांना असं वाटत होतं की मी लव्ह मॅरेज करते, कोणाला काही माहित नव्हतं. फक्त मी गेले, गावचा प्रोग्राम अटेंड केला ना. आम्ही लग्न पण ह्यांनीच करून घेतलं मुंबईला. मग आम्ही फक्त तिकडची लोक घेऊन लग्नाला आलो आदल्या दिवशी. तिकडे असं वाटत होतं की लव्ह मॅरेज हा, आहे? कारण की कोणाला माहितीच नव्हतं. गावी कसं सगळ्यांना माहिती पडतं ना, साखरपुडा झाला की बाबा साखरपुडा झालाय, महिन्यानी 15 दिवसांनी लग्न. मग मी गेले, मी सांगितलं साखरपुडा झालाय. आई बाबा येऊ नाही शकले शॉर्ट नोटीसवरती. मग सगळं तयारी वगैरे चालू झाली. काय आहे तर बोलले की लग्न ठरलं हिचं असं असं आणि उद्या लग्न आहे. मग आम्ही सगळी तयारी केली आणि आलो लग्नाला. मग लग्न ह्या लोकांनीच करून घेतलेलं मुंबईमध्ये. आम्ही फक्त बोललो मुलगी फक्त द्या आणि नारळ द्या, बाकी काही नको. हा, तुम्हाला नारळ आवडतो? नारळ मुलगी पण बोललो ना. अरे हा मुलगी पण. मला वाटलं फक्त नारळ द्या. पण सांगा, आता इतक्या वर्षाचा संसार, चढ उतार सगळ्यांच्या आयुष्यात येतात, तुमच्या पण आले? फार कमी. कारण की आईंनी कसं आमच्या खूप सेट करून ठेवलंय. म्हणजे माझ्या वाट्याला खूप कमी येतात. जे काही असेल ना मिस्टर आणि आई सगळं हँडल करतात. आणि वैदी कधीच रागवत कशा नाही हो? नाही माझ्या तर रागवत नाही. नाही. घरी मी असता का? पहिला तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्णच करतो. वाव. कुठे कुठे फिरायला घेऊन गेले? फिरायला जास्त नाही घेऊन गेलो कुठे, कारण की कामातून वेळ भेटत नाही. हो, दुकानामुळे. दुकान आणि माझी एक पार्ट टाइम एक टॅक्सी पण आहे. बरं. वळी ते लोकपर्यंत टॅक्सी sharing चालवतो चालवतो. शेअरिंगला. म्हणजे तेही करता, दुकानही करता, म्हणजे प्रचंड मेहनत आहे का हो पहिल्यापासून? माझं स्वतःचं पार्लर पण आहे आणि नाक्यावरतीच त्या टॅक्सीच्या बेसवर पार्लर खोलून गेलो. खोलून दिलाय मी. हे दोघेही मेहनत करता, हो की नाही? आणि म्हणून सगळे. मग भविष्यात असं कुठली गोष्ट करायची इच्छा आहे किंवा काय भविष्यातलं स्वप्न आहे? आम्हाला ना आमच्या स्वतःच्या मालकीचं एक दुकान करायचं. बर, तथाच. आणि परत माझ्या आईला बाहेर फिरायला घेऊन त्याची जायचं. एकदा आम्ही म्हणजे आमची फॅमिली, मी, आई हे आणि माझा मुलगा, असं एकदा Out आउट ऑफ द इंडिया जायची इच्छा आमच्या दोघांची फार. शुभेच्छा. काही वरच्या बॅगा काढू का लगेच? लगेच भरायला गेल्या. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आणि त्याच्यामध्ये आमचे भाऊ जे आहेत ना, त्यांनी प्रचंड मेहनत केली. प्रकाश देसाई आहेत लग्नामध्ये. लग्नामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड. ते भरपूर धावपळ, त्यांची साथ आणि माझ्या दाजींची साथ ही भरपूर होती.
आणि परत हिचे पण मिस्टर होते, हे मागच्या हाताने मदत करत होते पण सांगत नव्हती. आणि ती बहीण आहे, हे छोटे आम्ही दोघं जुळे आहेत. तर तिच्या सासूचा कार्यक्रम होता म्हणून ती लग्नाला येऊ जमलं नाही तिला. तर तिला पण तारीख होणार नाही लग्न असं वाटलेलं. सगळं ठरलं ना आमचं, म्हणजे खूप लोक नव्हते लग्नाला. पण आता सगळं व्यवस्थित. हो सगळं खूप छान आहे आता. एवढ्यावरती गप्पा संपत नाहीयेत. तर पहिल्या खेळात सगळी बक्षिसं मिळवणार का आपण बघणार आहोत. वेळ 1 मिनिटाची आणि 1 मिनिटामध्ये ती चांदीची अन्नपूर्णा वहिनींना मिळणार का बघूया. 1 मिनिट. आरसा नसलेलं कपाट. अप्पू राजा. खाल्ल्या मिठाला जागणं. 40 सेकंद झाली, 20 सेकंद राहील. 1 मिनिट. मिळाली. अरे हाताला नाही येत. 10 9 प्रेमाचं प्रतीक. 7 प्रेमाचं प्रतीक. 6 5 4 3. पहिली अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. थँक्यू. ही चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आणि वहिनी तुम्हाला मिळाली ही चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. काय वहिनी, कसं वाटतंय आज. छान. टेन्शन आलंय. आलेलं काल थोडंफार, पण आता छान वाटतं. काल का आलं होतं टेन्शन. झोप लागली नाही मला रात्र. काय सांगता, कशामुळे. विचार करून काय होणार, कसं होणार. आणि आज आम्ही कळवलं असतं की आम्ही येत नाही आहोत तर थोडं वाईट वाटलं असतं, पण ठीक आहे. काय करणार. हो की नाही. मला कारण की ही संधी अचानक मिळाली आहे ना, म्हणून नसते आले तरी कॉल केला हाच खूप मोठा आनंद होता माझ्यासाठी. बघूया आता काय होणार. आरोप केले त्या सगळ्यांनी. पहिला आरोप आहे, तुम्ही खूप बडबड करता. मान्य आहे. हो. काय हो. 101%. समोरच्यानी मेसेज पाठवला तर रिप्लाय लवकर देत नाही. हो. हा? हो. कधी जर तुम्हाला थांबायचं नसलं ना की पळून जाता. हो. सगळे हो हा, म्हणजे आरोप हळूहळू मंजूर होऊ लागलेले आहेत. तुम्हाला कोणीही काही बोललं ना जरा तरी लगेच रडू येतं तुम्हाला. हो. सगळं हो, लगेच रडायला काय येतं. हा काय गाव माहिती. नदी होती ना गावाच्या बाहेर. तुम्ही एकतर फोन उचलत नाही आणि फोन उचलला तर जास्त वेळ बोलत नाही, अशी तक्रार आहे. नाही, कधी कधी पार्लरमध्ये असलं की फोन नाही उचलताय आणि क्लायंट असेल तर ठेवावा लागतो फोन. बरोबर. सगळ्यांचंच म्हणणं आहे की तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. तुम्ही हळवे आहात प्रचंड, त्यामुळे पटकन तुम्हाला रडू येतं. सगळेच कौतुक करताय. कशामुळे सांगून ठेवलं होतं. नाही. मग कशामुळे. आता त्यांना माहिती. पण आजपासून स्वभावात जर तुमच्या एक बदल करायचा असेल तर कुठला कराल. फोन उचलेन लगेच आणि ठेवणार नाही. जोपर्यंत समोरच्याला वाटत नाही तोपर्यंत नाही ठेवणार आता. आजपासून. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करणार आजपासून. कोणता गोल मला नाही समजत. कुठला केला पाहिजे वहिनी. यांचे 5 मिनिट म्हणजे ना अर्धा तास असतो. 5 मिनिट म्हणजे अर्धा तास पकडून कुठलं घड्याळ चालायचं. तरी कुठलंय तुमचं. ते बोलतात माझ्याकडे मिस्टर इंडियाचं घड्याळ हो आहे. ना. हा, सांगितलं ना 5 मिनिटात येतो तर अर्धा तास पकडून चालायचं की अर्धा तास ते येणार नाहीत. नाही, मी गाडीवर असतो ना, मग किती लेट होतो तर आपल्याला पण थोडे 2 पैसे भेटले आई तर पण फायदा. जेवायला फोन, अरे कुठे आहे तू, जेवायला येतोस. हा 5 मिनिटात तुम्ही घ्या जेवायला. आमच्या लोकांचं जेवण होतं आणि हे नंतर लिटरली आम्ही सगळं ठेवून दिल्यानंतर येतात घरी. कामात खूप बिझी असतात. हो ना. बरं, आता तुम्हाला चित्र काढायचंय. हा. काढणार. हो. या. ओळखा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जिलेबी वेळ. पापड. मग ते एक ओळखत नाहीये. वेगवेगळ्या आकाराचे पापड आहेत. जिऱ्याचे पापड आहेत, उडदाचे पापड आहेत. तू तरी ओळखायचं. आणि तुम्हाला ही जिलेबी कुठून दिसली हो. गोल गोल करू. चला, पहिलं बक्षीस गेलं.
आता पुढचं चित्र तुम्ही काढा. दहा, 9, 8. ते काय काढलं तुम्ही तिकडे? तो काय पोळा आणि तुमची माशी उडत चालली होती तिकडे. ही कुठून माशी दिसते हो तुम्हाला? द्या चला, पण अभिनंदन. हे पहिलं बक्षीस वहिनींना तुम्ही मिळवलं. आता वहिनी तुम्ही या पुढचं चित्र काढायला. घाई नको. मासा. अभिनंदन. चला, हे आणखी एक बक्षीस मिळालं. थँक्यू. पहिले पापड सोडले ना तर बाकी सगळं बरं होतं. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. आई कुठे आहेत? सासूबाई तुम्ही सांगा सुनेबद्दल. आहे, व्यवस्थित आहे. व्यवस्थित म्हणजे? चांगली आहे. चांगली म्हणजे काय? चांगली काय आहे? चांगली आहे, दिसायला चांगली आहे, व्यवस्थित आहे, व्यवस्थित बोलते, सगळ्याबरोबर व्यवस्थित राहते. आणि तुमच्या मुलाला काय बोलते की नाही ती? मुलाला काय बोलणार? काय नाही बोलत. तुम्ही खुश आहात, समाधानी आहात? हो. बर, अजून कोण बोलणार? बोला आता घरातल्या या दोघांबद्दल. माझी वहिनी कमी, पण माझी मैत्रीण जास्त आहे. म्हणजे मी बहिणींपेक्षा पण जास्त शेअर तिच्याशी करते सर्व काही. हो का? हो, सुख दुःख सर्व. ओके ओके. मी त्यांची भाची आहे. त्या खूप चांगल्या आहेत स्वभावाने आणि खूप मनमिळावू आहे. द्या पुढे द्या. नाही, त्या छान आहेत, बोलायलाही छान आहेत, सगळ्यांना सांभाळून घेतात आणि खूप म्हणजे कामामध्ये खूप उत्साह. म्हणजे काही प्रोग्राम असेल, काही असेल, एकदम उत्साहाने करतात सगळ्या हो गोष्टी. का? हा. बरं. मी तिची बहीण आहे. ती स्वभावाने चांगली आहे आणि सगळ्यांशी जुळवून घेते. हा तिचा प्लस पॉइंट आहे की ती कोणाशी म्हणजे रागाने वगैरे बोलत नाही, सगळ्यांशी जुळवून घेते. द्या यांच्याकडे द्या. बोला, सगळे बोला ना. नाही, स्वभावाने चांगले आहेत. हो, आम्ही कधी म्हटलं वाईट आहे? हे आताच जस्ट एक 15 दिवस झालं माझ्या पुतणीचं लग्न झालं आणि तिचे मिस्टर ओके ओके. बोल बा. मामी आहे माझी. शी इज लाईक माझी दुसरी आई आहे. मी शेजारी आहे त्यांचा. चांगलं जोडा आहे. त्याने घरी आल्यापासून तिने मी पाहिलंय की ती सतत आपल्या परिवाराशी एकत्र कसं ठेवता येईल, त्यांच्याशी कामामध्ये मिळून मिसळून कसं राहता येईल ते प्रयत्न करत असते. इतकं सगळ्यांनी तुमच्याबद्दल सांगितलं, हो की नाही? काय सांगाल तुम्ही या सगळ्यांबद्दल? शेजारी पाजारी, घरातले नातेवाईक. खूप छान फॅमिली मिळाली आहे मला. खूप सपोर्ट करतात, प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात. शेजारी पण खूप छान आहेत माझे. स्पेशली आई मिस्टर खूप छान आहेत. कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाहीत. थोडा वेळ लागतो पण देतात. हा कर, तुला करायचं ना कर. आता हे करायचं होतं ना तेव्हा पण हो नाही पण ठीक आहे, तुला करायचं ना तू कर. खूप छान आहे. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मी माझ्या आई वडिलांची आणि भावाची मागेन, कारण की खूप शॉर्ट नोटीसवर हे सगळं झालं ना, तर मला त्यांना बोलवायची फार इच्छा होती, पण वेळेअभावी ते येऊ नाही शकले, म्हणून त्यांची क्षमा मागेन, आई बाबांची आणि मोठ्या भावाची माझ्या. तुम्ही? मी माझ्या आईची क्षमा मागेन. काही माझ्याकडून चुकलं असेल काही, आणि परत माझे भावजी दाजी बोलण्यामध्ये लग्नामध्ये कमी वेळ असताना काही अपशब्द निघाले असणारच, प्रश्नात नको, त्यांनी ते दाबून ठेवले त्यावेळेस. आणि सगळ्यात बेस्ट त्यांचा भाव म्हणजे भैया बोलतो त्यांनी डोंगरासारखं उभा राहिला, बस, बाकी मला काही नाही. हे एकदम म्हणजे काय सांगू आता, उद्गारच येत नाहीत तोंडात. तुमच्या भावाचं कौतुक चाललंय, हो की नाही? आम्हालाही त्यांना भेटायला मिळालं असतं तर खूप आनंद झाला असता, पण ते गावी आहेत आणि होम मिनिस्टरचं चित्रीकरण आता मुंबईत सुरू आहे. पण जिथे आहेत तिथे आज हा भाग बघतायत आणि खात्रीने सांगतो तुमचं सुख बघून त्या संपूर्ण कुटुंबाला, तुमच्या माहेरच्यांना खूप आनंद होत आहे. तर तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा, कुटुंबाला शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
आणि तथास्तू पुणे यांच्याकडून वहिनींना मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.